नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो, हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या 4 ऑगस्टला श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवाला समर्पित असतो. अतिशय पवित्र आणि शुभ मानला जाणारा हा श्रावण महिना, या महिन्यामध्ये कोणतेही कार्य तुम्ही केल्यास, कोणतेही उपाय केल्यास अत्यंत प्रभावी ठरतात. या महिन्यामध्ये भगवान महादेवाची सेवा, उपासना, व्रतवैकल्य केले जातात. श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असल्यामुळे या महिन्यातील श्रावण सोमवारी आपण महादेवाचे उपासना, व्रत, पूजा करत असतो, जेणेकरून माता पार्वती आणि भगवान महादेव यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. धार्मिकदृष्ट्या प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी विविध प्रकारचे धान्य हे शिवमूठ म्हणून आपण महादेवाला अर्पण करत असतो. दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ ही तीळ असणार आहे, म्हणून आपल्याला पांढरे तीळ हे शिवमूठ म्हणून अर्पण करायचे आहे. शिवमूठ अर्पण केल्याने दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. तसेच काही प्रभावी उपाय देखील या दिवशी केले जातात. म्हणूनच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या दुसरा श्रावण सोमवार. उद्या तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल, पण सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे आणि तो कशा प्रकारे लावायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शत्रू घरी येऊन माफी मागतील. तुमच्या मुलांची, पतीची, तुमची देखील खूप प्रगती होईल. सर्व दोष निघून जातील. पितृदोष, वास्तुदोष, नजरदोष, दृष्ट लागलेले असेल तर सर्व दोष निघून जातील. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. तर हा दिवा कोठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा उपाय आपल्याला उद्या श्रावण सोमवारी सकाळीच करायचा आहे. सकाळी 12 वाजेच्या आधीच हा उपाय करायचा आहे. 12 वाजेच्या आत हा एक दिवा आपल्याला आपल्या घरी सकाळी लावायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला महादेव शीघ्र फळ देत असतात. श्रावण महिन्यात सर्वत्र शिवतत्व जास्त प्रमाणात सक्रिय असते आणि म्हणूनच सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात असतात आणि म्हणूनच आपण या महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या दिवशी जे काही उपाय करतो याची आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होते. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, सतत तुमच्या मनात वाईट विचार येत असतील, जर काही घरात तुमच्या दोष असतील आणि तुम्हाला सतत तुमच्या कामामध्ये अडचणी येत असतील, यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमची नोकरीमध्ये, व्यवसायात प्रगती होत नसेल, तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य असो ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरामध्ये सतत भांडणे असतील किंवा घरात आलेला पैसा हा पटकन बाहेर जात असेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून पैसा बाहेर जात असेल, म्हणजे तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, घरामध्ये आजारपण असेल, तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहे. हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे, शुचिर्भूत व्हायचे आहे. स्नानाच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे दूध आणि चिमूटभर तीळ टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे. त्यामुळे आपले शरीर पवित्र आणि शुद्ध होते आणि दिवसभरात आपण जे काही उपाय करतो, जे काही व्रतवैकल्य करतो, सेवा करतो, उपवास करतो, त्याचे आपल्याला शीघ्र फळप्राप्ती होते. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये देवघरात शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे. या दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच महादेवाची जास्तीत जास्त सेवा करा, उपासना करा आणि रुद्राभिषेक किंवा तुम्ही पाण्याने अभिषेक करा, दह्याने अभिषेक करा, दुधाने अभिषेक करा, पण तुम्ही आवर्जून महादेवाची सेवा या महिन्यात केल्याने तुम्हाला त्याचे दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. 11 पळी शुद्ध पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालेल किंवा तुम्ही गंगाजल देखील वापरू शकता. तुम्ही या दिवसामध्ये शिवचालीसा पठण करावे, शिवलीलामृताचे पठण करावे. शिवलीलामृताचा 11वा अध्याय मी ओवीसह दिलेला आहे. माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की तो अध्याय बघा. तो तुमची पूजा झाल्यानंतर एक वेळेस नक्की श्रवण करा किंवा त्यासोबतच पठण करा. तुम्हाला त्याचे निश्चितच फळ प्राप्त होते, कारण रुद्रकिल्ल्याचे पुण्य ह्या अध्याय पठण केल्याने आणि श्रवण केल्याने मिळत असते. त्यामुळे तुम्ही हा अध्याय आवर्जून ऐकावा किंवा वाचावा.
याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल, त्यामुळे तुम्ही आवर्जून शिवलीलामृत या दिवशी श्रवण करा किंवा तुम्ही सोबत म्हणूही शकता. विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे. पाटावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या पाटाच्या मधोमध तुम्हाला टाकायचे आहेत. आणि त्या तांदूळावर तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जे शिवलिंग आहे ते तुम्हाला तांदूळावरती ठेवायचे आहे. जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्हाला मातीचा एक शिवलिंग बनवायचा आहे. तुळशीमधील थोडीशी माती घेऊन तुम्ही त्याचा शिवलिंग तयार करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये 21 पांढरे तीळ घ्यायचे आहेत. दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि तीळ जे आहेत ते दारिद्र्यनाशक मानले जातात. दिव्याला सुद्धा दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते. घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण असण्याचं एकच कारण म्हणजे दिवा. तर तुम्हाला एका डिशमध्ये 21 तीळ घेऊन त्यावर थोडीशी विभूती टाकायची आहे. तुमच्याकडे जर भस्म असेल तो टाका, नसेल तर उदबत्तीची जी विभूती असते ती टाकायची आहे. आणि त्यावर तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे. दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, तांब्या, चांदी किंवा पितळ कुठलाही, किंवा मातीचा दिवा देखील घेऊ शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला पंचमुखी वात लावायची आहे. म्हणजेच 5 वातींची एक वात तयार करून तो दिवा तुम्हाला यामध्ये लावायचा आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. जर तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, परंतु तूप असेल तर आवर्जून गाईचे तूप त्यामध्ये टाकायचे आहे. आणि असा हा दिवा तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या तिळावर ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायची आहेत. धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर शिवलिंगावर तुम्हाला भस्म लावायचा आहे. बेलाची पाने, पांढरी फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर 21 तीळ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि एक शक्तिशाली मंत्र आहे. याचा जप केल्याने धनसमृद्धी आणि सुखशांती लाभते. तुम्हाला हा मंत्र स्क्रीनवर दिसत असेल. तो मंत्र तुम्हाला 16 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती मनापासून तिथे बोलायची आहे व त्यानंतर शिवलिंगावर ते तीळ अर्पण करायचे आहेत. आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी संध्याकाळपर्यंत, प्रदोष काळापर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. चुकून दिवा विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता तुम्हाला तो परत प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्हाला स्वच्छ करून परत वापरायला घेऊ शकता. शिवलिंग हे देवामध्ये ठेवून द्यायचे आहे. शिवलिंग ठेवले होते ते पांढरे तांदूळ जे होते ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आणि जे 21 तीळ आणि थोडी विभूती लावलेले तीळ होते ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि त्याने तुम्हाला स्नान करायचे आहे. अशा पद्धतीने हा एक साधा, सोपा आणि छोटा उपाय तुम्ही नक्की उद्या करा. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दोष निघून जातील. उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी वास करेल. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. ज्यांना अशा काही अडचणी नाही आहेत त्यांनी आवर्जून हा उपाय करा. धन्यवाद.